शालेय स्तरापासूनच बुद्धिबळ हा खेळ सक्तीचे करणे आवश्यक आहे असे मत प्रसिद्ध बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद यांनी व्यक्त केले। दुसऱ्या महाराष्ट्र बुद्धिबळ लीग 2014 या स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आनंद बोलत होते। यावेळी पुणे बुद्धिबळ सर्कलचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, पीडीसीसीचे सचिव निरंजन गोडबोले, पुण्याचा ग्रँडमास्टर अभिजित कुंटे आदी उपस्थित होते। आनंद पुढे म्हणाले, शालेय स्तरापासूनच बुद्धिबळ खेळाची आवड निर्माण झाली तर त्या खेळाडूंना तयारीची चांगली संधी उपलब्ध असते। तामिळनाडू व गुजरातसारख्या राज्यांनी बुद्धिबळ या खेळाला अतिशय महत्त्वाचे स्थान दिले आहे। त्यामुळे शालेय स्तरापासूनच दर्जेदार खेळाडू निर्माण होऊ शकतात। विशेष करून महाराष्ट्रात अनेक उदयोन्मुख व गुणवान खेळाडू मला दिसतात, परंतु त्यांना स्पर्धा खेळण्याची व सरावाची भरपूर संधी मिळणे आवश्यक आहे। बऱ्याचदा खेळत असताना काही चुका आपल्याकडून होत असतात, परंतु ती वेळ निघून गेल्यावर त्याचा काही फायदा नसतो। मात्र झालेल्या चुका समजून घेऊन त्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतल्यास व आपला आत्मविश्वास कायम ठेवल्यास नक्कीच यश मिळण्याची खात्री असते, असे आनंदने सांगितले। बुद्धिबळ खेळताना स्वतःवर नियंत्रण राखणे जास्त महत्त्वाचे असते। यावेळी प्रतिस्पर्धी काय विचार करतो याचा विचार करून आपला डाव सुरू ठेवावा लागतो। यावेळी विचलित झाल्यास तुमच्या विचारचक्राला खीळ बसते। म्हणूनच खेळावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे आवश्यक ठरते, असे आनंदने उद्याच्या बुद्धिबळपटूंना सांगितले।